हेलो हेलो। हाँ सही है अपना लोग शुरू करा। हाँ रोल। जी सर, क्या कुछ बोलना चाहेंगे कि भांडू शहर का बहुत बड़ा ये गणपति का मार्ग गणपति का ये लगता है, तो कुछ अगर बोलना चाहें इस बारे में। भांडूप ही देवाची पंढरी आहे। या ठिकाणी सगळे आमचे हिंदू उत्सव हे फार थाटामाटामध्ये साजरे केले जातात। या सब जाति के लोग रहते हैं, मगर यहाँ पे जो भी उत्सव होता है वो सब मिलके करते हैं। आणि त्याच पद्धतीने सिद्धिविनायक मंदिर आमचं या ठिकाणचं 25 वर्षापासूनचा हा इतिहास आहे की या ठिकाणी या मंदिरामध्ये सातत्याने काम हा कार्यक्रम मागे उत्सवाचा चालायचा। आज 25 वर्ष पूर्ण 26व्या वर्षामध्ये आपण पदार्पण करतो आहे आणि सुखकर्ता गृहनिर्माण संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी हे कार्य चालू असताना हा प्रकल्प देखील त्याच पद्धतीने पुढे चाललेला आहे। अनेक विघ्न आणण्याचा किंवा येण्याचा प्रयत्न होत असला तरी या ठिकाणी विघ्नहर्ता बसलेला आहे, तो ती सगळे विघ्न दूर करेल आणि कायद्याच्या कचाटीमध्ये बसूनच आपण या ठिकाणी हा प्रकल्प पूर्ण करत आहोत आणि प्रत्येकाला हक्काची घरं देत आहोत। आणि त्यासाठी हा उत्सव पहिला 1 दिवसाचा होता, आता 2 दिवसाचा झाला आहे। ज्यावेळेस आम्ही संपूर्ण कुटुंबीय या ठिकाणी राहायला येऊ त्यावेळेस हा उत्सव नक्कीच 5 दिवसाचा आमच्या आनंदाचा एक तो भाग असेल आणि त्या पद्धतीने आम्ही काम करू। जी सर, आप कुछ बोलना चाहेंगे कि कब से गणपति कितना साल हो गया? मी सुखकर्ता गृहनिर्माण संस्थेचा अध्यक्ष आहे। हा जो मागे गणपती उत्सव आहे हे आमचे वरिष्ठ होते, आम्ही रामराव सुर्वे, समजा भास्कर राणे हे आमचे वरिष्ठ आहेत। त्या लोकांनी 2000 साली हा गणपती उत्सव साजरा केला आहे। आपलं मंदिर ते स्थापन केलेलं आहे आणि आता आम्ही एक नवीन पिढी तो त्यांच्या पावलावर पावलं ठेवून आम्ही पुढे जातो आहे आणि त्याला 26 वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे। आणि त्याचप्रकारे हा मागे गणेशोत्सव आम्ही साजरा करता आपल्या सयाजीनगरमध्ये आम्ही एक प्रकल्पाचं स्वप्न बघितलं होतं की सर्वांना झोपडपट्टीपासून, म्हणजे झोपडपट्टीमध्ये असताना आम्ही जो गणेशोत्सव साजरा करत होतो त्याच्यामध्ये एक वेगळी मजा होतीच, पण आम्हाला असं वाटतं की आता आम्ही बिल्डिंगमध्ये जाणार आहोत तेव्हा पण ती मजा अशीच राहावी अशी मी गणपतीला एक म्हणजे साकडं घालतो। आता आम्ही 4 महिन्यामध्ये समजा आम्ही घरात जाणार आहोत, तर ह्याच्या पुढे जे मागे गणेशोत्सव जो आम्ही साजरा करू तो सर्वांनी आनंदाने साजरा व्हावा ही गणेशाकडे माझी प्रार्थना असेल। सर, आप कुछ बोलना चाहेंगे सर 25 वर्षापासून हे 26वं वर्ष आहे या गणेशोत्सवासाठी। पण ज्यावेळेस याची सुरुवात झाली त्यावेळेस खरोखर आम्ही मूर्ती आहे ना की उदयपूरवरून मूर्ती आणली होती खास, आणि ती एरोप्लेनने आणली होती। त्यावेळेस एवढी उत्कंठा होती की नाही त्या गणेश उत्सवाची, तर जवळजवळ परिसरातली सर्वच लोक इथे आहे ना हजर राहिली होती आणि कशी मूर्ती आहे, काय मूर्ती आहे आणि कुठल्या पद्धतीने जो साजरा करतात ते बघितलं। आणि त्यावेळेला अजूनही आठवत आहे की पहिल्या वर्षी खूप मोठ्या प्रमाणात आम्ही तो गणेश उत्सव साजरा केला होता आणि आताही तशीच परंपरा आम्ही ठेवली आहे आणि अशीच राहावी अशी इच्छा आहे बापाकडे आमची। याच्यापेक्षा जास्त मोठ्या उत्सवाने किंवा आनंदाने आम्ही साजरी करू असे मी बापाला साकडं घालतोय की ते होऊ त्याच्या कृपेने होत राहू। सर, बीएमसी चुनाव अभी जस्ट संपन्न हुआ है और बता सके महापौर किसका बनेगा? सबके मन में महायुतीचा महापौर बनणार। वो तो क्लियर है सर। हां, शिवसेना भाजप युतीचाच महापौर बनणार। फिर भी थोड़ा शिवसेना भाजप युतीचाच महापौर बनणार। मी जो मागे गणपती होतो त्याच्याबरोबर सांस्कृतिक आणि शाळा जी शामराव सुर्वे यांची शाळा त्याचे हे सगळे विद्यार्थी आणि त्या विद्यार्थ्यांचे पालकांमध्ये रूपांतर झालेलं आहे। आणि थोड्याच वेळात आम्ही ज्या नवीन बिल्डिंगमध्ये वास्तूमध्ये जेव्हा आम्ही पदार्पण करू तर हीच वारसा जी ठेवलेली आहे म्हणजे सांस्कृतिक शैक्षणिक आणि आता ही धार्मिक हीच वारसा आम्ही पुढे जपू आणि त्यासाठी गणपती बाप्पा आम्हाला सदैव पाठीशी अगर राइट। सर कुछ अगर बता सके, क्योंकि मैं बहुत जगह जाता हूँ और गणपति उत्सव के अंदर तो वहाँ जो बहुत पुराने जो गणेशोत्सव मंडल होते हैं वो बताते हैं कि हाँ एक चमत्कार हुआ, किसी का कुछ काम हो गया। अगर कोई किसी का कुछ हुआ है, कुछ काम हुआ है या दुख तकलीफ मिली है तो बता सकते देखो, चमत्कार में उससे अच्छा उसमें से साइंस देखे तो हम लोग जो प्रिंसिपल्स जो हमारे स्कूल से जो सीखे हैं
कि यहाँ पे हम लोग मेहनत जो करना है वो करना ही है, उसमें ही हम लोग चमत्कार समझते हैं। उसमें जो महत्व है, जो गणपति बाप्पा जो हमको जो उसमें से धैर्य दे रहे, वो हमारा चमत्कार है। चमत्कार झाला आहे. आडव्या चाळी उंच Vertical इमारतीमध्ये झाले. गेलेले आहेत, त्यामुळे हा चमत्कारच आहे ना. आडव्या चाळीमध्ये आम्ही राहत होतो, आता उंच इमारतीमध्ये जाणार, सगळ्या फॅसिलिटी भेटणार. हा चमत्कार गणपती बाप्पाचा आहे. आणि मोठा व्हिडिओ झालेला असतात. चलो थँक्यू. बोलसिके मांडू शहर का बहुत अच्छा गणेशोत्सव यहाँ मनाया जाता है माघी में। हां कुछ अगर बता सके हमारे। मी जेव्हापासून लग्न होऊन आली ना तेव्हापासून आम्ही बघतोय की हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरा करतात आणि आम्ही लोक तेव्हापासून म्हणजे करतोच आहे आणि यापुढे करत राहणार असं. आमचा 2000 पासून गणपतीचा उत्सव चालू आहे. तेव्हापासून आम्ही एकदम व्यवस्थित सगळेजण पार पडतो आणि त्याच्याने आमचा गणपती आमच्या पाठीशी उभा आहे. आमचे खूप सगळं चांगलं चाललं आहे. ये सब बता सके गणेशोत्सव के बारे में। आम्ही या नगरात 2000 साली गणेशोत्सव मागे गणेशोत्सव चालू केला. आता ह्या वर्षी 25 वर्ष पूर्ण होऊन 26 वर्षात पदार्पण केलं आहे. एकत्र आम्ही सगळे येऊन मेहनत घेऊन इथे हा गणेशोत्सव आनंदाने साजरा करतो आणि ह्यापुढेही त्यापेक्षा चांगल्या पद्धतीने साजरा व्हावा ही गणेशाकडे प्रार्थना आहे. आमचा गणपती आमचा श्वास आहे. आम्ही 25 वर्षापासून हा उत्सव साजरा करतो आहे आणि प्रत्येक वेळेला आम्ही जेव्हा कुठे कोणते प्रयत्न करतो त्यात बाप्पा आम्हाला यश देतो आहे. म्हणजे आमचा तो बाप्पाचा चमत्कारच आहे, कारण कधी आम्हाला अपयश आलेले नाही. आमचा जन्मच या नगरातला आहे. हा मागे गणेश जयंती उत्सव जो आहे तो आम्ही 2000पासून करतो आहे. गेली 25-26 वर्ष आम्ही हा उत्सव करतो आहे, मोठ्या प्रमाणात करतो आहे आणि याचं जे प्रमाण आहे हे दिवसेंदिवस वाढतच जाईल. हीच फक्त गणपतीचरणी प्रार्थना करून मी तुम्हाला
अभी बीएमसी का चुनाव कंप्लीट हुआ है और बप्पा ने आपको आशीर्वाद दिया, आपको नगर सेवक भी बनाए हैं और भांडुप का बहुत बड़ा यहाँ गणेशोत्सव होता है। बप्पा का कुछ बोलना चाहें आप? आता मी मराठीत बोलते. हाँ हो, बोला ना. आता माझ्या लग्नाला झाले ॲटलं 22-23 वर्षापासून मी ह्याच रस्त्याने येणं जाणं असतं आणि इथे बाप्पा ते विराजमान असतो. 25 वर्ष पूर्ण झालेले आहे बाप्पाला आणि आता 26व्या वर्षात पदार्पण होणार आहे. तर त्या बाप्पाचरणी एवढीच प्रार्थना आहे की इथे जे नवीन कन्स्ट्रक्शन झालेलं आहे, नवीन बिल्डिंग झालेली आहे आणि बाप्पाच्या आशीर्वादाने त्या बिल्डिंगमध्ये सगळे रहिवासी नवीन ठिकाणी नवीन वास्तूत राहिले जाणार आहे आणि बाप्पाचा आशीर्वाद त्या रहिवाशांवरती सदैव असाच राहू दे. सह्याद्रीनगर गणेशोत्सव मंडळ आम्ही लहानपणापासून इथे येतो. छोटीशी गल्ली होती आणि बाप्पाचं मंदिर छानपैकी होतं. पण विकासाचं काम जेव्हा चालू झालं तेव्हा मंदिर शिफ्टिंग करून आपल्या मेन रोडवरती आलं. आज बऱ्याच लोकांची आशा नवीन इमारतीत जाण्यासाठी आसुसलेल्या आहेत. आज जाऊ, उद्या जाऊ, परवा जाऊ. आज बरेच वर्ष झाले आहेत. या बाप्पाचरणी एवढीच प्रार्थना आहे की हे बाप्पा या शेवटच्या वर्षात या विभागातील सर्व नागरिकांना न्याय देऊन लवकरात लवकर त्यांच्या स्वतःच्या मालकी हक्काच्या घरात जाऊ दे, जेणेकरून मुंबईतला मराठी माणूस हा पूर्णपणे आमच्या विभागातच राहू देत. आणि नाव जसं सह्याद्रीचा पर्वत रांगासारखंच हे सह्याद्री नगर आहे. आणि सह्याद्री नगरच्या या बाप्पाला आमचा नमन करून हीच विनंती आहे की लवकरात लवकर आमच्या लोकांना घरं भेटू देत, घराचं काम पूर्ण होऊ देत. हीच ईश्वरचरणी प्रार्थना. गणपती बाप्पा मंगल मूर्ती.